नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली गिरिजाला कॉल करून विचारते की अगं, तुला एक निर्णय घ्यायचा होता, तो तू घेतलास का? तू तसं मला कळवणार होतीस, पण तू काहीच कळवलं नाहीस. गिरिजा म्हणते, ताई मी निर्णय घेतलाय लग्न करण्याचा. सायली म्हणते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का? गिरिजा म्हणते, तसंच काहीतरी, पण हे कॉन्ट्रॅक्ट मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत नाही तर होणाऱ्या सासऱ्यांसोबत केलं आहे. माझं काय होईल मला माहीत नाही, पण यामुळे माझे बाबा वाचतील आणि त्यामुळेच मी हे सगळं करते आहे. तेव्हा सायली म्हणते, मला तुझा खूप अभिमान वाटतो, पण तू बघ, यातून जे काही होईल ना ते तुझ्या भल्याचंच असेल. याचं फळ तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. गिरिजा म्हणते, ताई पण मला खूप एकटं वाटेल ग लग्न करताना. तेव्हा सायली म्हणते, एकटं कशाला, मी येईल ना तुझ्या लग्नाला. तू नाही म्हणालीस ना तरीसुद्धा मी लग्नाला येणारच. आता इकडे नागेश्वरच्या सांगण्याने महिपत शिकरे सगुणाच्या घरी येतो. तो सगुणाला सांगतो की मी गुलाबरावचा खूप जुना मित्र आहे. ते इथून पळून जाण्याच्या अगोदर आमच्या भेटीगाठी झाल्या, त्या शेवटच्याच. पण आता त्यांनी खरंच तो खून केला होता का? तेव्हा सगुणा त्याच्यावरती चिडते. त्यांचा आणि या खुनाचा काही संबंध नाही आहे, त्यांचं नाव मध्ये घ्यायचं नाही. महिपत म्हणतो की राहिलं बाकी तुमचं घर मात्र छान आहे. तेव्हा सगुणा म्हणते, ते राहू देतो, तुम्ही इथं कशाला आलात ते अगोदर सांगा. महिपत सांगतो, मी इथे तुळजापुरामध्ये हॉटेल टाकण्याचा विचार करतो आहे. म्हणजे तुळजापूर कसं छान तीर्थक्षेत्र आहे ना, आणि माझे हॉटेल अशा सगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी असायला हवेत, म्हणून मी इथं जागा बघण्यासाठी आलो आहे. मग मला आठवलं की तुम्ही इथे व्याजाने रक्कम पण देता, म्हणजे तुमच्या भेटीगाठीसुद्धा असतील ना लोकांसोबत, मग तुम्ही माझी मदत नक्कीच करू शकाल, म्हणून मी तुमच्याकडे आलो. तेव्हा सगुणा म्हणते, असं आहे का? पण आज आम्हाला अजिबात टाईम नाही आहे. उद्या तुम्ही सकाळी या, तुम्हाला 2-3 जागा दाखवू आम्ही. आता श्रीमंताला खूप आनंद होत असतो, कारण एक वेगळा व्यवहार होणार असतो. त्यामुळे आता महिपत त्यांचा निरोप घेतो आणि तिथून निघून जातो. सगुणा म्हणते, श्रीमंत या उपटसुंभ्या माणसाची सगळी माहिती काढायची. तो कुठे जातो, कुणाशी बोलतो, याची सगळी माहिती मला मिळायला हवी. श्रीमंत म्हणतो, अगं आई पण असं काय करते, हे बाबांचे जुने मित्र आहेत ना. तेव्हा सगुणा म्हणते, तुझ्या बाबांच्या सगळ्या मित्रांना मी चांगलीच ओळखते. हा काही त्यांचा मित्र नाही आहे. आता हा उपटसुंभ्या इथं कशाला आला आहे हे आपल्याला कळायलाच पाहिजे. तेव्हा श्रीमंत म्हणतो, ठीक आहे, तर आत्ताच सगळी माणसं कामाला लावतो. आता इकडे नागेश्वरच्या घरी सगळे पत्रकार जमा झालेले असतात. त्यांच्यामध्ये एकच चर्चा असते की अचानकपणे आपल्या सगळ्यांना इथे का बरं बोलवलं असेल. त्या पत्रकारांसोबत काही गावची मंडळीसुद्धा तिथे असतात. आता नागेश्वर त्या ठिकाणी येतो आणि सर्वांना नमस्कार करतो. तुम्ही आमच्या एका फोनवरती इथे सगळेजण आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार मानतो. खरं तर आज एक खूप मोठी अनाऊन्समेंट आम्हाला करायची आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलवलं आहे. तो पत्रकारांना सांगतो, तुम्ही आमची एक क्लिप व्हायरल झालेली होती ती पाहिलीच असेल ना. तेव्हा सगळेजण हो असं म्हणतात. खरं तर त्या क्लिपमध्ये ती मुलगी गिरिजा लोखंडे हिचं आम्ही कौतुकच करतो. खरं तर आमचा या सगळ्यामध्ये काहीही दोष नसताना आम्ही तिची माफी मागितली, सगळ्यांसमोर माफी मागितली. आणि ती मुलगी तुम्हाला माहितीच आहे हो, मागे त्यांचा सत्कारसुद्धा आम्ही केला होता, तुम्हाला आठवत असेल ना. आम्ही अशा धाडसी महिलांचं कौतुकच करतो की त्यांना आम्ही आमची सून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मात्र सगळेजण एकमेकांमध्ये कुजबुजायला लागतात. नागेश्वर वासंतीला आवाज देतो आणि वासंती गिरिजाला घेऊन तिथे येते. आता गिरिजा एवढ्या सगळ्यांना पाहून खूपच घाबरून गेली असते. नागेश्वर म्हणतो, या आहेत गिरिजा लोखंडे, तुम्ही त्यांना ओळखतातच, पण आता या घोरपड्यांची होणारी सून आहेत, सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे. आता त्यातील एक लेडीज विचारते की हे लग्न त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलं आहे की त्यांच्यावरती कोणी दबाव आणला आहे. नागेश्वर म्हणतो की हे तर त्या स्वतःच सांगतील ना, म्हणजे कसं, नंतर कन्फ्युजन नको. सगळेजण गिरिजाला प्रश्न विचारू लागतात. गिरिजा खूपच घाबरते आणि नंतर ती नमस्कार करून लोकांना उत्तर देते. खरं तर नागेश्वर साहेबांनी माझ्यापुढे प्रस्ताव मांडला होता, पण निर्णय काय असेल हे त्यांनी सर्वस्वी माझ्यावरती सोपवलं होतं आणि मी लग्नासाठी होकार दिला आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो. वासंती मात्र या सगळ्यामुळे खूप खुश असते. आता उर्वशीला काही हे सगळं बघवत नसतं. ती रागातच तिच्या खोलीत जाते आणि रुद्रला फोन करण्याचा प्रयत्न करते. ती रागातच म्हणते, रुद्र, ऐनवेळी तुझा फोन तू स्विच ऑफ ठेवलायस.
इथे खूप मोठा गोंधळ झाला आहे. ते व्रतबीत राहू दे, तो प्रभास मेला तरी चालेल, पण तू आत्ता इथे असायला हवा. पण रुद्रचा काही फोनच लागत नाही. ती पुन्हा पत्रकारांसमोर येते. नागेश्वरचं गिरिजाचं कौतुक करायचं काम सुरूच असतं. तितक्यात उर्वशी म्हणते, दादासाहेब बाद झालं आता, किती कौतुक कराल तिचं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो दीदी, अजून तुम्ही पाहिलंच नाही आहे, अजून खरा खेळ तर सुरू व्हायचा आहे. तितक्यात इन्स्पेक्टर, काही कॉन्स्टेबल आणि लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा तिथे येतात. त्यांना तिथे पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. पत्रकार म्हणतात, अहो नागेश्वर साहेब, सगळं किती चांगलं चाललं होतं आणि आता हे मधीच काय बरं. नागेश्वर सांगतो, अहो मधीच नाही, आम्ही गिरिजाला वचन दिलं होतं. त्यांच्या वडिलांचं हृदय काढणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याला आम्ही त्यांच्यासमोर हजर करणार आणि तो व्यक्ती आता सध्या आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि मी दिलेलं वचन कधीही मोडत नाही. सगळेजण एकमेकांशी कुजबुजू लागतात. आता गिरिजालासुद्धा उत्सुकता लागलेली असते की नेमकी घरातीलच व्यक्ती कोण आहे ज्याने तिच्या बाबांचं हृदय चोरण्याचा प्रयत्न केला. नागेश्वर सर्वांना सांगतो की ह्या आहेत आमच्या दिदी, यांनीच गिरिजाच्या वडिलांचं हृदय चोरण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि उर्वशीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. उर्वशी म्हणते, अहो दादासाहेब, तुम्ही काय बोलताय? मस्करी करताय का तुम्ही? नागेश्वर म्हणतो, अहो मस्करी तर तुम्ही चालवली आहे. यांच्या वडिलांच्या जीवाची तुम्ही मस्करी केली आहे. कबूल करावं दीदी की तुम्ही कोणालाही न सांगता त्या डॉक्टरला यांच्या वडिलांचं हृदय काढायची परवानगी दिली की नाही. तेव्हा उर्वशी म्हणते, नाही दादासाहेब, माझा याच्याशी काहीच संबंध नाही आहे, मी कसलीच परवानगी दिली नाही. नागेश्वर म्हणतो, थांबा, माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणून तो एक फाईल आणतो आणि त्या फाईलवरती उर्वशीने ऑलरेडी सह्या केलेल्या असतात. पण तेव्हा तिला माहीतही नसतं की हे हार्ट कोणाचं असतं. नागेश्वरनी सांगितल्या म्हणून तिने तिथं सह्या केलेल्या असतात आणि त्याच गोष्टीचं आता नागेश्वर भांडवल करत असतो. तो सर्वांसमोर ती फाईल दाखवतो आणि त्याच्यावरती उर्वशीने सह्या केलेल्या आहेत हे सुद्धा सर्वजण बघतात. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे बघा मंडळी, गुन्हेगार कोणीही असला तरी त्याला शिक्षा व्हायला हवी की नाही, मग ती आमची बहीण असली तरी चालेल. उर्वशी पार विनवणी करू लागते, दादासाहेब, तुम्ही मला यामध्ये का अडकवताय? तुम्हाला हे सगळं माहिती आहे, हे सगळं का, कधी आणि कशासाठी झाले तरीसुद्धा. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी, अहो कबूल करा ना, आमचा दोष नसतानासुद्धा सगळ्या गावासमोर आम्ही ह्यांच्या पाया पडलं की नाही, आता तुमच्या पाया पडायचं का? नागेश्वर म्हणतो, अहो दीदी, सोडा हा तुमचा तोरा, आम्ही या लोकांसाठी आमची कातडी झिजवतोय आणि तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आम्हालाच खोटं ठरवताय. उर्वशी म्हणते, तुम्ही खोटं बोलताय दादासाहेब. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तुमचा हा माझच तुम्हाला एकदा खड्ड्यात टाकणार आहे. उर्वशी रागातच म्हणते, खड्ड्यात मी नाही तर ही मुलगी जाणार आहे. थांब, तुला तर बघतेच ग. असं म्हणून उर्वशी चक्क गिरिजाला मारू लागते, तेही सर्वांसमोर. इन्स्पेक्टर उर्वशीवरती ओरडतात, हे बघा काय करताय तुम्ही, सोडा तिला. आणि कॉन्स्टेबलला सांगतात की अटक करा यांना. त्या दोघीजणी तिला पकडण्यासाठी पुढे येतात. तितक्यात उर्वशी रागातच त्यांना तिथेच थांबवते. ए, थांब तिथंच, लायकीत राहायचं हां, चल हो बाजूला हो. एक नजर नागेश्वरकडे ती रागातच पाहते आणि खूप रागात तिथून निघून जाते. तिच्या पाठोपाठ पोलीस इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबलसुद्धा निघून जातात. गिरिजा या सगळ्या प्रकारामुळे खूप गोंधळून गेलेली असते, खूप घाबरलेली असते. वासंतीच्या डोक्यामध्ये मात्र वेगळंच काहीतरी चालू असतं, कारण नागेश्वर स्वतःच्याच बहिणीला अडकवेल याची कोणालाही कल्पना नसते. पण अचानकपणे आपल्या सर्वांसमोर एक मोठा धमाका झालेला आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा नागेश्वरला म्हणते की आता बाबांचं ऑपरेशन. तेव्हा नागेश्वर म्हणतो, होणार की, पण सही केली नाही तर ऑपरेशन तरी कसं होणार. तो तिच्याकडे एक फाईल देतो आणि त्याच्यावरती तिला सह्या करायला सांगतो. त्याप्रमाणे गिरिजा त्याच्यावरती साईन करते. नागेश्वर तिला सांगतो की हे पेपर साईन केल्यानंतर 7 दिवसाच्या आत तू आमची सून होणार. आता इकडे रुद्र मोबाईल चेक करतो तर त्याच्यामध्ये उर्वशीची व्हॉईस नोट असते आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं असतं की रुद्र, आबासाहेबांनी तुझं लग्न ठरवलं आहे. आता हे ऐकल्यानंतर रुद्रला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. माझं लग्न ठरवलं म्हणून तो खूप आश्चर्यचकित झालेला असतो. कोणाशी काय याचा त्याला काहीही संदर्भ नसतो. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.